open your books and see page number 111. 2.4. Have you earned your tomorrow? ही पोयम आहे. म्हणजे उद्याच्या भविष्यासाठी तुम्ही आज काही कमवलेलं आहे का? कमवलेलं आहे का म्हणजे पैसे नाहीये. तुम्ही एखाद्या व्यक्तीची सहानुभूती कमवलेली आहे का? एखाद्या व्यक्तीबद्दल आस्था कमवलेली आहे का? एखाद्या व्यक्तीबद्दल चांगली भावना त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी कमवलेली आहे का? असा या पोयमचा अर्थ आहे. एडगर्ड गेस्ट यांनी लिहिलेली आहे. पेन ऑफ एडगर्ड गेस्ट वॉज 1881 to 1959, was born in England and was brought to the United States when he was 10 years old. He began his writing career in 1895 at the age of 14. 14 वर्षापासून जो आहे इंग्लंडमध्ये हा कवी जो आहे प्रथितयश कवी म्हणून त्यांनी त्याच्या लिखाणाची सुरुवात अगदी 14व्या वर्षापासून केलेली आहे. Edgar Guest is known as people's poet for his simple style and optimistic tone of writing. आणि त्याच्या जे आहेत साधी भाषा, आशावादी दृष्टिकोन आणि त्या सर्व गोष्टीमुळे तो जो आहे तो लोकांचा कवी म्हणून ओळखला जात आहे. तर ही पोयम कशी आहे पहा. दिस इज अन इन्स्पायरेशनल पोयम. इन दिस पोयम the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. It is up to you whether you will have a better future or not. Therefore, one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. म्हणजे या कवितेमधनं कवीनी अतिशय आशावादी दृष्टिकोन दाखवलेला आहे. तुमच्यामुळे एखादा व्यक्ती खुश झालेला आहे का? किंवा तुम्ही जे आहेत तुम्ही एखाद्याला मदत केलेली आहे का? समाजामध्ये असे कितीतरी लोक आहेत ज्यांना तुमच्या अवतीभोवती गल्ली बोळामध्ये आळीमध्ये चाळीमध्ये असे कितीतर गरजू लोक आहेत की त्यांना तुमची मदतीची अपेक्षा असते आणि तुमच्या मदतीमुळे जे आहे त्यांचं जीवन अतिशय सुसह्य होत असतं. मग तुम्ही त्यांची मदत केलेली आहे का? तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे जे आहेत चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिलेली आहे का? तर ही जी पोयम आहे जीवनामध्ये एक प्रकारचा आशावादी दृष्टिकोन निर्माण करत असते. तर या पोयम मध्ये पहा 4 लाईनचे 4 स्टांजाज या पोयम मध्ये आहेत आणि जवळपास या पोयम मध्ये 16 लाईन पैकी 11 लाईन्स या रेटॉरिकल मध्ये आहेत. रेटॉरिकल म्हणजे क्वेश्चन मार्क. म्हणजे 16 लाईन पैकी 11 लाईन्स या रेटॉरिकल मध्ये आहेत. म्हणजे कवी आपल्याला प्रश्न विचारतो आहे. तर या पोयम मध्ये जे आहेत वेगवेगळे फिगर्स ऑफ स्पीच आहे. सुरुवातीला आपण पोयम पाहूया. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. कोणता मनुष्य जो आहे तुम्ही त्याच्या रस्त्यावरून गेलात म्हणून तो खुश झाला आहे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. तुम्ही आज एखाद्या व्यक्तीला बोललात म्हणून तो व्यक्ती खुश झाला आहे. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. टॉयलिंग हार्ड फिजिकल वर्क. इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला बोलल्यामुळं त्या व्यक्तीचा तो दिवस जो आहे त्यांनी फिजिकली वर्क केलेला कष्टाचा दिवस जो आहे कष्टाचा दिवस सुसह्य झालेला आहे. आपल्या अवतीभोवती आपल्याला पाहावयास मिळतं की असे काही लोक असतात की असे काही मित्र असतात असे काही नातेवाईक असतात ते आपल्याला जे आहेत आपल्याला फक्त तुम्ही चांगले बोला आणि तुम्ही माझ्या घरी आले पाहिजेत आणि तुमच्या बोलण्यामुळं मला आनंद होत आहे असं जेव्हा वाटत असतं. इट इज अर्निंग ऑफ युअर टुमॉरो. म्हणजे ही तुमच्या उद्याची जी आहे उद्याची खरी जी आहे खरी कमाई आहे असं कवी असं म्हणतो. कवीने या पोयम मधनं फार चांगला विचार ऑप्टिमिस्टिक व्ह्यू आपल्या समोर मांडलेला आहे. असे भरपूर समाजामध्ये लोक आहेत की जे लोक बोलल्यामुळे दुसऱ्याला जे आहेत दुसऱ्याला त्रास होतो किंवा त्यांच्या येण्याने दुसरे लोक दुःखी होत असतात. परंतु असे लोक फार कमी आहेत की त्यांच्या येण्यामुळे जो आहे सुखद धक्का बसतो आणि त्यांच्या येण्यामुळे जो आहे पण चांगला जात असतो. तर कवी जो आहे असे व्यक्ती बनण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत असतो. डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. तुम्ही तुमच्या येण्यामुळे तुमच्या मित्राला जे आहे
मित्र आनंदित झाले आहे का? और cherish sort of howdy an informal friendly greeting and then vanish in the throng. Throng means crowd, a large number, where you selfish, pure and simple as you rushed along the way, or it's someone mighty grateful for a deed you did today. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटल्यामुळं, तुम्ही एखाद्या व्यक्तीला निरपेक्ष किंवा स्वार्थी वृत्ती नसल्यामुळे निस्वार्थपणे जर भेटलात, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग विथ द वे, आणि तुम्ही त्या रस्त्यावरती जे आहेत निस्वार्थी, स्वच्छ आणि साध्या भावनेनं जर तुम्ही भेटलात, ऑर इज समवन माइटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे, आणि कोणतंही काम त्यांचं सुसह्य तुम्ही जर केलात, कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डे दॅट स्लीपिंग फास्ट दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर of the many that you passed, is a single heart rejoicing over what you did or said. Does a man whose hopes were fading now with courage look ahead? आणि तुम्ही त्या व्यक्तीला भेटल्यामुळं त्या व्यक्तीचं हृदय तुम्ही जिंकला आहात आणि तुम्ही त्या व्यक्तीला भेटलात, त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला भेटलं, तर अशा पद्धतीनं तुम्ही व्यक्तीचं जाळ जर निर्माण केलात, इट इज द इन्व्हेस्टमेंट ऑफ युअर टुमॉरो. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर असे दिवस जर तुम्ही घालवला चांगल्या पद्धतीनं दररोज, आणि प्रसंगामध्ये चांगल्या लोकांची मदत करणे, आणि तुम्ही जर एक चांगला व्यक्ती म्हणून जर पुढे आलात, तर भविष्यामध्ये देव सुद्धा तुम्हाला म्हणेल की तुम्ही एक दिवस उद्याचा कमावलेला आहे किंवा एक दिवस चांगला आहे. तर अशा पद्धतीची ही पोयम आहे. पोयम consists in 16th line. Only 11 lines are in rhetorical. Is anybody happier because you passed his way? Since first line to last line, there are 11 lines which are in rhetorical. म्हणजे ही पोयम जी आहे 16 लाईन मध्ये आहे. 16 लाईन पैकी 11 लाईन ह्या रेटॉरिकल फिगर ऑफ स्पीच मध्ये आहे, रेटॉरिकल आहे. द फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ लाईन in the particular poem, Edgar just wanted to tell us the optimistic view of the particular man. He wanted to say that happy being, well-being, well-wishers, if you will become well-wishers or well communicator, it is your इन्व्हेस्टमेंट ऑफ टुमॉरो. जर तुम्ही दुसऱ्याशी चांगल्या पद्धतीने वागलात, तर ही तुमच्या उद्याची जी आहे, उद्याची इन्व्हेस्टमेंट असल्याचं तो सांगतो. See the line, where you selfish, pure and simple as you rushed along the way. Where you, see the line, where you selfish, pure and simple as you rushed along the way. It is example of alliteration because yes sound and sh sound is repeated here. That's why it is an example of alliteration figure of speech. हे alliteration figure of speech चे एक्झाम्पल आहे. Where you selfish, pure and simple as you rushed along the way. Then another interrogation figure of speech. See, there are 11 lines of interrogation. या पोएम मध्ये 16 लाईन पैकी 11 लाईन हे इंट्रोगेशनचे आहेत. फर्स्ट लाईन पहा, ज्या ज्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे त्या ठिकाणी ते सगळे इंट्रोगेशनचे फिगर ऑफ स्पीच आहे. म्हणजे 11 लाईन मध्ये इंट्रोगेशन फिगर ऑफ स्पीच आहे. सिनेक्डोक फिगर ऑफ स्पीच. द वर्ड हर्ट इज एक्झाम्पल ऑफ सिनेक्डोक फिगर ऑफ स्पीच. एक गोष्ट लक्षात घ्या, ही पोएम जेव्हा आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये विचारली जाईल, तर या पोएम मधलं एकमेव फिगर ऑफ स्पीच म्हणजे रेटॉरिकल फिगर ऑफ स्पीच हे विचारलं जाईल. रेटॉरिकल फिगर ऑफ स्पीच म्हणजे ज्या लाईन्सच्या समोर जे आहेत क्वेश्चन मार्क्स मारलेला आहे, तर ते रेटॉरिकल फिगर ऑफ स्पीच आहे. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? कुणी तुम्ही त्याच्या समोरून गेलात म्हणून तो व्यक्ती आनंदी झाला आहे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? म्हणजे तुम्हाला तुमची कुणी आठवण केलेली आहे का?
की तुम्ही चांगले आहात म्हणून. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम. टॉयलिंग टाइम म्हणजे कष्टाचा दिवस. इज थ्रू. इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू. किंवा तुमच्याबद्दल एखाद्याने जे आहे काइंडली म्हणजे सहृदयचे वाक्य बोलले आहे का. डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हु कम अलॉंग. म्हणजे कोणता मित्र असा आहे का की तुमच्यामुळे त्याची ग्रीटिंग जे आहे म्हणजे भेटणे जे आहे सुसह्य झालेले आहे, आनंदी झालेले आहे. और चर्लिस. चर्लिस मीन्स रूड sort of howdy and then vanish in the throng. Were you selfish, pure and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? आणि तुम्ही जे आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीला जे आहे व्यक्तीला भेटल्यामुळे तो व्यक्ती तुमच्याबद्दल जे आहे प्युअर, सिंपल किंवा निस्वार्थीपणाची भावना व्यक्त केलेली आहे का. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट्स स्लीपिंग फास्ट. तुम्ही जे आहे तुम्ही आजची रात्र जे आहे कुणाला म्हणजे झोपेमध्ये सुद्धा तुमची आठवण येते का. दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. आणि तुम्ही जे आहे तुम्ही कुणाला तरी जाणाऱ्या पासरबाईला मदत केली आहे का. इन अ सिंगल हर्ट रिजॉइसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड डज अ मॅन whose hopes were fading now with courage look ahead. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? तुम्ही आजचा दिवस जो आहे वेस्ट घातलेला आहे का किंवा तुम्ही गमावलेला आहे का. का तुम्ही जो आहे तुम्ही तो चांगल्या व्यक्ती म्हणून जो आहे एखादा व्यक्ती कमवलेला आहे का. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर स्कार ऑफ डिस्कंटेंट. किंवा तुम्ही जो आहे ते दयाळू म्हणून म्हणजे एक भूमिका पार पाडलेली आहे का. ऍज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से. आणि तुम्ही जर डोळे बंद करून जर असा विचार केला किंवा अशा लोकांच्या संपर्कात आलात किंवा चांगला व्यक्ती म्हणून जर तुम्ही जर एक चांगली भूमिका केली तर देव सुद्धा तुम्हाला काय म्हणेल. यू हॅव अर्नड वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. आणि तुम्ही जे आहे तुम्ही सुद्धा उद्याचा एक दिवस तुम्ही कमावलेला आहे. अशा पद्धतीची ही पोयम आहे. ही पोयम 16 लाईन मध्ये आहे. 4 लाईनचा एक स्टांजा आहे. आणि या पोयम मधनं छोटी पोयम ऑप्टिमिस्टिक व्ह्यू आहे याच्यामधनं. आणि या पोयम मध्ये इंट्रॉगेशनचे जे आहे इंट्रॉगेशनच्या जवळपास 11 लाईन्स आहे. What is theme of the poem? It urges the reader to be thoughtful in everyday life about the people around them. The poet puts forward questions. Each question forces us to ask ourselves if we are kind, if we are unselfish, if we are patient and thoughtful in our everyday rush to live our life only for our own benefit. But we have to spend our life for others also. This is the theme of the poem. And the whole poem is in interrogation. Language is very simple. In the particular poem, there are figures of speeches like alliteration. And the clear message of the poem is one's life is meaningful only if it is useful for humanity at large. The poet says, one's life has to know that your existence is justified, or one cannot feel he has the right to ask for one more day of life. It is an uplifting poem. We can take the message and begin implementing it in our life immediately and every day. आणि कवीला या पोयम मधनं हेच सांगायचं आहे की आजपासून आपण जे आहे आपण याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. आणि आपण म्हणजे दुसऱ्याला हवंहवंसं कॅरेक्टर आणि आनंदी कॅरेक्टर म्हणून आपण जगलं पाहिजे. हाच या पोयमचा उद्देश आहे. आणि या पोयम मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे 2च फिगर ऑफ स्पीच आहेत. एक म्हणजे ज्याला आपण इंट्रॉगेशन आणि दुसरं जे आहे अलिट्रेशनची एक लाईन आहे. आणि ही पोयम फार सोपी आहे. आणि अशाच पोयम जे आहेत आपल्या म्हणजे अप्रिशिएशन साठी येऊ शकतात.